पुणे एक शांत, सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर। पण मे 2010 मध्ये याच पुण्याने पाहिलं एक असं क्रूर रक्तरंजित दृश्य ज्याची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो। 6 मे 2010 ते वर्ष सकाळचे 11 वाजले होते। तितक्यात पुण्यातल्या संगमवाडी भागात नाईक बेटाजवळ एका दृश्याने तिथल्या रहिवाशांचं लक्ष वेधलं। ते दृश्य होतं एका झाडाला काहीतरी अगठीत जणू एखादी सावली लटकल्याचं। पुढे खात्री करावी म्हणून लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर अंगाचा थरकाप उडाला, कारण समोर एका मुलाचा शिरच्छेद केलेला मृतदेह झाडाला लटकत होता। डोकं नव्हतं, डोकं गायब होतं। हे पाहून बिथरलेल्या अवस्थेत लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिली। पोलीस आले, बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली। दुसरीकडे पुण्याच्या एरवडा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंदही झाली। पोलिसांचा तपास सुरू झाला। तपासात मृतदेहाची ओळख पटली। तो मृतदेह होता पुण्याच्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या अभिषेक घोरपडे नावाच्या एका शाळकरी मुलाचा। अभिषेकचे वडील रिक्षा चालवायचे। अशात आपला मुलगा बेपत्ता आहे हे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। तेव्हा त्यांना अभिषेकची हत्या झाल्याचं कळलं। पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी त्याच्या वडिलांना अभिषेकची डेड बॉडी दाखवली। ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। ज्यांनी कोणी माझ्या मुलाची अशी अवस्था केली आहे त्यांचा शोध घ्या आणि ताबडतोब अटक करा अशी पोलिसांना विनंती केली। पोलिसांनी सुद्धा लागलीच त्यांच्या तपासाची चक्र फिरवली। त्यांच्या मित्राची चौकशी केली आणि त्या चौकशीतूनच उलगडू लागली क्रूर रक्तरंजित हत्याकांडाची गोष्ट। पोलिसांना समजलं की अभिषेकच्या वर्गातल्याच 2 मित्रांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका मुलाने मिळून अभिषेकची हत्या केली आहे। केवळ हत्या नाही तर निर्घृण हत्या। त्या तिघांनी सोडाच्या भावनेने अभिषेकला दोरीने झाडाला लटकवलं। त्याच्या तोंडात प्लास्टिकचा पाईप कोंबला आणि मानेवर चॉपरने वार करत त्याचं डोकं धडावेगळं केलं। पुढे त्याच डोक्याला घेऊन फुटबॉल खेळला आणि शेवटी शेजारच्याच मुळामुठा नदीत ते डोकं आणि वापरलेलं शस्त्र फेकलं। 2010 मध्ये या हत्याकांडाने केवळ पुणेच नाही तर अवघ्या देशात याची चर्चा झाली होती, ज्याला मुंडी हत्याकांड या नावाने ओळखलं जातं। प्रश्न असा पडतो की त्या 3 पोरांनी अभिषेकचं शिर धडावेगळं का केलं? इतक्या निर्घृणपणे त्याची हत्या करण्या इतपत त्यांच्यात काय घडलं होतं? त्या तिघांचा मूर्ख्या नेमका कोण होता? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे, तुम्ही पाहताय विशेष भारी। 2010चं ते वर्ष होतं जेव्हा खेळत असताना अभिषेक नावाच्या मुलाला एक फोन येतो। फोनवरती म्हटलं जातं, पुण्याच्या नाईक बेटावरील रिव्हर साइड सोसायटीत ये, आपल्याला आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे। यानंतर तो फोन ठेवतो आणि ठरल्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून निघतो। निघताना त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते की तो स्वतःहून मृत्यूच्या दारात जातो, ज्यानंतर परत कधीच तो माघारी येणार नव्हता। अभिषेक नाईक बेटाजवळ असलेल्या त्या सोसायटीत पोहोचतो। ही सोसायटी मुळामुठा नदीच्या काठावर होती, जिच्या आसपास अभिषेक वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला होता। त्याच्यासोबत त्याचे मित्र सुद्धा येतात। ठरल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करतात, पार्टी होते। पण नंतर मात्र अभिषेकला त्या सोसायटीच्या मागे मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावरती नेलं जातं। अभिषेक विचारतो, अरे इकडे कुठे? तर त्याला सांगितलं जातं की इथे शांतता आहे, इथे छान माहोल तयार करू, निवांत बसू आणि मग जाऊ। हे ऐकून अभिषेक निश्चिंत होतो आणि तिकडे जातो। पुढे ते सगळे एका झाडाचा आधार घेतात, तिथे थांबतात आणि तिघं मिळून अभिषेकला घेराव घालायला सुरुवात करतात। कोणी त्याचा हात पकडतं तर कोण पाय। असं करत त्याला लांब दोरीनं झाडाला उलट लटकवतात आणि धारधार शस्त्राने त्याच्यावरती वार करायला सुरुवात करतात। जे पाहून अभिषेक मोठमोठ्यानं ओरडतो, त्याच्या हातापाया पडतो। मला वाचवा, मी काहीच केलं नाहीये असं म्हणत त्यांना विनवणी करतो। मात्र काही केल्या ती तिघं सुद्धा त्याला सोडायला तयार नसतात। त्यांची हिंमत एवढी होती की त्या तिघांनी मिळून एका झटक्यात त्याचं शिर धडावेगळं केलं। एवढं करून सुद्धा त्यांचं मन भरलं नाही, म्हणून त्यांनी अभिषेकचं शिर आणलं, त्याच्या भोवती गोल रिंगण केलं आणि एकानंतर एक असं करत करत अभिषेकच्या त्या शिरासोबत फुटबॉल खेळायला सुरुवात केली। असं हे तिघं जण मिळून करत होते। शेवटी बराच वेळ झाल्यानंतर तिघांनी सुद्धा अभिषेकच्या शिराला लाथ मारली आणि शेजारच्या मुळामुठा नदीत फेकून दिलं, जेणेकरून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असं त्यांना वाटलं। शिर आणि धड वेगळं केल्यानं पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवता येणार नाही आणि आपण खुलेआम फिरू असा त्यांचा समज होता।
पण अवघ्या काही दिवसातच त्यांचा तो समज मोडीत निघाला। त्याचं झालं असं, 6 मेला जेव्हा अभिषेक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जातोय असं सांगून घरातून बाहेर पडला, तो घरी परतलाच नाही। हे ज्यावेळी त्याच्या रिक्षा चालक वडिलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। माझा मुलगा त्याच्या 3 मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला, पण आता त्याचा शोध लागत नाहीये, तो सापडत नाहीये असं ते पोलीस तक्रारीत म्हणतात। त्यानंतर पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। पोलीस इकडे तिकडे शोध घेतात, मात्र काही केल्या तो सापडत नाही। मधल्या काही काळामध्ये पोलिसांना एक फोन येतो। फोनवरती संगमवाडी भागातल्या नाईक बेटाजवळ एक मृतदेह आढळल्याचं पोलिसांना कळवलं जातं। पोलीस तिथे पोहोचतात, त्यांना शिरच्छेद केलेला एक मृतदेह दिसतो, जो पाहून पोलीसही चक्रावतात। कारण खेळण्या फिरण्याच्या वयात त्या पोराची अशा पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। आता त्या हत्येचं कारण काय असावं, इतक्या क्रूर पद्धतीने त्याला कोणी मारलं असावं, असे असंख्य प्रश्न पोलिसांसमोर असतात। त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधायला सुरुवात करतात। हे करत असताना अभिषेकच्या वडिलांना मृतदेहाशी ओळख पटवण्यासाठी बोलावलं जातं। मृतदेहाशी ओळख पटते आणि तिथूनच सुरू होतो काचा शोध। अभिषेक घोरपडे याला या पद्धतीने कोणी आणि का मारलं असावं याचा शोध। पोलीस अभिषेकचं शीर मिळवण्यासाठी मिळेल ते प्रयत्न करतात। नदीतही शोधलं जातं, मात्र तरीही त्याचं शीर मिळत नाही। त्यानंतर पोलीस परत एकदा त्याच्या वडिलांशी चर्चा करतात, मात्र ते 3 मित्रांची नावं घेतात। आता ती 3 नावं ऐकताच पोलिसांच्या लक्षात येतं की याच्या नावावर तर आधीच काहीतरी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत, शिवाय त्यांचं वयही कमी आहे। त्यानंतर पोलीस थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात, कसून चौकशी करतात। त्यानंतर कुठे त्यांनी केलेला गुन्हा ते कबूल करतात। या कबुली जबाबात कशा पद्धतीने त्यांनी अभिषेकला मारलं, का मारलं याबद्दल स्पष्टीकरण देताना आणि तिथून सुरुवात होते या घटनेचे एक पदर उलगडायला। मिळालेल्या माहितीनुसार 11 एप्रिल 2009 मध्ये एक मारहाणीचं प्रकरण झालेलं होतं, ज्यामध्ये या तिघांचाही सहभाग होता। हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतं, ज्याचा संशय अभिषेकवरती असतो। त्यांना असं वाटत होतं की अभिषेकनेच आपली नावं पोलिसांना सांगितली आहेत, जिथून त्यांच्या सुडाची भावना जागी होते। मिळेल तेव्हा अभिषेकचा काटा काढायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं, ज्यातून बर्थडे पार्टीच्या नावाखाली 3 जण मिळून अभिषेकला मारण्याचा प्लॅन करतात। आता कोणी मारलं आणि का मारलं हे तर पोलिसांना समजलं, पण त्याचं शीर मात्र काही केल्या पोलिसांना सापडत नव्हतं, ज्याचा शोध पुढचे 3 आठवडे सुरूच होता। एक दिवशी ज्या सोसायटीच्या आसपास हा सगळा प्रकार घडला होता, तिथल्याच सिक्युरिटी गार्डला संध्याकाळी 6 वाजता एका ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता। एवढ्या मोठ्या संख्येने कुत्री का भुंकत आहेत असं म्हणून तो सिक्युरिटी गार्ड तिथे जातो आणि बघतो, तेव्हा त्याला सडलेल्या अवस्थेत जमिनीवरती एक डोकं पडलेलं दिसतं। तो ते पाहतो आणि ताबडतोब पोलिसांना कळवतो। पोलीस घटनास्थळी धाव घेतात, ते शीर ताब्यात घेतात। पुढे वैद्यकीय तपासणीसाठी हे डोकं ससून जनरल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात पाठवले जातं, ज्यातून ते शीर अभिषेकचंच असल्याचं निष्पन्न होतं। आता ज्या मारेकऱ्यांनी अभिषेकला मारलेलं असतं ते सगळे ताडीवाला रोड झोपडपट्टीत राहणारे अभिषेकच्या वर्गातलेच, मात्र त्यातला एक मुलगा त्याच शाळेतून बाहेर पडलेला असतो, ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण असतं तर इतरांचं कमी। त्यातून वय पूर्ण असलेल्या आरोपींवरती गुन्हा दाखल होतो, तर इतर दोघांना बाल सुधारगृहात दाखल केलं जातं। थोडे दिवस गेल्यानंतर त्यांना तिथून सोडून दिलं जातं, मात्र त्यातला एक आरोपी हा पुढे जाऊन सराईत गुन्हेगार, थोडक्यात हॅबिच्युअल ऑफेंडर बनतो। नुकतंच 2023 मध्ये नितीन म्हस्के हत्या प्रकरणात 19 महिने गायब असलेला आरोपी जेव्हा पोलिसांच्या हाती लागतो, तेव्हा मात्र त्या सराईत गुन्हेगाराचं नाव समोर येतं। त्याचं होतं असं, 2023 मध्ये शिवाजीनगरच्या मंगला टॉकीजच्या गेटवरती नितीन म्हस्के यांची हत्या होती। हत्येनंतर त्यातला आरोपी हा 19 महिने फरार असतो। जेव्हा तो सापडतो तेव्हा मात्र 15 वर्ष पाठीमागे घडलेल्या अभिषेक घोरपडे मुंडी हत्याकांडाची आठवण होते। कारण 3 पैकी एक असलेला हा सूर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे यानेच अभिषेकच्या शिरासोबत फुटबॉल खेळला होता। त्यानंतर परत एकदा म्हस्के हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली होती। कांबळे हा कुख्यात पंडित टोळीचा मूर्ख्या आणि ताडीवाला रोड आणि दत्तवाडीमध्ये सक्रिय असलेल्या यल्ल्या टोळीचा प्रमुख सदस्य आहे। म्हस्के हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कांबळेसह इतर 20 आरोपींवरती गुन्हा दाखल केलाय। स्वतः कांबळे याच्यावरती 2 खुनांसह 7 गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे आणि सध्या तो अटकेत आहे। तेव्हा मंडळी, या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला आधी माहिती होतं का आणि तुमचं यावरती नेमकं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।